जय माता दी मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत नवरात्री बद्दल। नवरात्री म्हणजे 9 दिवस, 9 रात्री, 9 देवींची 9 रूप, 9 रंग आणि प्रत्येक दिवसाचा खास प्रसाद। या 9 दिवसांमध्ये देवीचं पूजन केल्याने आपल्या जीवनात शांती, समृद्धी, धैर्य आणि भक्ती येते। चला जाणून घेऊया नवरात्रीचं महत्त्व। नवरात्री हा फक्त उत्सव नाही, तर तो आहे आत्मशुद्धीचा प्रवास। म्हणतात, महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी आदिशक्ती 9 दिवस वेगवेगळ्या रूपात प्रकट झाली होती आणि शेवटी विजय मिळवला होता। म्हणूनच नवरात्री म्हणजे विजयाचा उत्सव आहे। वाईटांवर चांगल्याचा, अंधकारावर प्रकाशाचा। चला पहिला दिवस पाहूया। पहिल्या दिवशी पूजली जाते शैलपुत्री माता, हिमालयाची कन्या, शिवाची पत्नी। या दिवशीचा रंग आहे पांढरा, शुद्धता आणि शांतीचं प्रतीक। या देवीला प्रसाद म्हणून शुद्ध तूप अर्पण केलं जातं। शैलपुत्री आपल्याला शिकवतात की नवा आरंभ नेहमी स्थिरता आणि श्रद्धेनं करावा। दुसरा दिवस ब्रह्मचारिणी माता। दुसऱ्या दिवशी पूजली जाते ब्रह्मचारिणी माता, संयम, तप आणि भक्तीचं मृत स्वरूप। या दिवशीचा रंग आहे लाल, शक्ती आणि भक्तीचं प्रतीक। प्रसाद म्हणून या दिवशी गुळ किंवा साखर अर्पण केली जाते। ब्रह्मचारिणी आपल्याला सांगतात की धैर्य, संयम आणि तपश्चर्येनं आपण हवं ते साध्य करू शकतो। तिसरा दिवस चंद्रघंटा माता। तिसऱ्या दिवशी पूजली जाते चंद्रघंटा माता। कपाळावर अर्धचंद्राच्या आकाराची घंटा असलेलं तिचं रूप भयावर विजय मिळवणारं आहे। या दिवशीचा रंग आहे रॉयल निळा। प्रसाद म्हणून या दिवशी दूध किंवा खीर अर्पण केली जाते। या दिवसाचा संदेश आहे, भीतीवर मात केली तर यश नक्कीच मिळतं। चौथा दिवस कुष्मांडा माता। चौथ्या दिवशी पूजली जाते कुष्मांडा माता, विश्वाची निर्माती, जिनं आपल्या हास्यानं ब्रह्मांड उजळवलं। या दिवशीचा रंग आहे पिवळा, सकारात्मकतेचं प्रतीक। प्रसाद म्हणून मालपोहा अर्पण केला जातो। कुष्मांडा आपल्याला शिकवतात की हसतमुख राहणं हीच खरी ताकद आहे। पाचवा दिवस स्कंद माता। पाचव्या दिवशी मित्रांनो पूजली जाते स्कंद माता। आपल्या हातात कुमार स्कंद म्हणजेच कार्तिकेला धरलेलं तिचं रूप आईच्या प्रेमाचं प्रतीक आहे। या दिवशीचा रंग आहे हिरवा। प्रसाद म्हणून या दिवशी केळी अर्पण केली जातात। स्कंद माता आपल्याला शिकवतात की आईसारखी करुणा आणि आधार हीच खरी शक्ती आहे। सहावा दिवस कात्यायनी माता। चला 6व्या दिवशी मित्रांनो पूजली जाती कात्यायनी माता। कात्यायनी ऋषी कात्यायन यांच्या तपातून जन्मलेली ही देवी महिषासुराचा वध करून धर्माचं रक्षण करते। या दिवशीचा रंग आहे राखाडी। प्रसाद म्हणून या दिवशी मध अर्पण केलं जातं। कात्यायनी आपल्याला शिकवतात की अन्यायाविरुद्ध उभं राहणं हीच खरी भक्ती आहे। 7वा दिवस कालरात्री माता। 7व्या दिवशी पूजली जाते कालरात्री माता, दिसायला भयप्रद पण भक्तांचं रक्षण करणारी। या दिवशीचा रंग आहे केशरी। प्रसाद म्हणून गुळ अर्पण केला जातो। या दिवशी कालरात्री आपल्याला सांगतात की कितीही अंधकार असला तरी श्रद्धा असेल तर देवी आपल्याला संकटापासून वाचवतेच। 8वा दिवस असतो महागौरी माता। 8व्या दिवशी मित्रांनो पूजली जाते महागौरी माता। सौंदर्य, शुद्धता आणि शांततेचं मृत स्वरूप। या दिवशीचा रंग आहे मयूर हिरवा। प्रसाद म्हणून नारळ
या दिवशी अर्पण केला जातो. महागौरी आपल्याला शिकवतात की जीवन कितीही कठीण झालं तरी अखेरीस प्रकाश हा मिळतोच. 9वा दिवस असतो सिद्धिदात्री माता. 9व्या आणि अंतिम दिवशी पूजली जाते मित्रांनो सिद्धिदात्री माता, सर्व सिद्धी आणि ज्ञान देणारी माता. या दिवशीचा रंग आहे गुलाबी. प्रसाद म्हणून या दिवशी तिळगुळ अर्पण केला जातो. सिद्धिदात्री आपल्याला सांगतात की खरी शक्ती म्हणजे प्रेम आणि ज्ञान. या 9 दिवसांची एक कथा सांगितली जाते. महिषासूर नावाचा राक्षस अहंकारी झाला होता. देवांना त्याचा पराभव करता येईना. तेव्हा देवांच्या तेजातून प्रकट झाली आदिशक्ती दुर्गा माता. 9 दिवस चाललेल्या युद्धात तिनं 9 रूप धारण केली आणि अखेरीस महिषासुराचा वध केला. ही कथा आपल्याला शिकवते की जीवनातील नकारात्मकता, लोभ, क्रोध, अहंकार यावर मात करायची असेल तर आपल्यालाही देवीसारखं धैर्य धारण करावं लागतंच. मित्रांनो, नवरात्री ही फक्त पूजा नाही, ती आहे आपल्याला आयुष्यात नवा प्रकाश देणारी एक साधना. नवरात्री आपल्याला शिकवते की प्रत्येक संकटावर मात करता येते जर आपण श्रद्धा आणि आपल्या मनात धैर्य ठेवलं तर. देवीचे प्रत्येक रूप आपल्याला एक संदेश देते. शैलपुत्री आपल्याला साधेपणाची शिकवण देते. ब्रह्मचारिणी तपश्चर्येचं महत्व आपल्याला सांगते. चंद्रघंटा माता आपल्याला धैर्य शिकवते. कुष्मांडा आनंदाने सृष्टी घडवते. स्कंद माता मातृत्वाचं महत्व सांगते. कात्यायनी अन्यायाविरुद्ध लढायला शिकवते. काल रात्री अंधार दूर करून प्रकाश दाखवते. महागौरी आपल्याला शांती व पवित्रता देते आणि सिद्धिदात्री सिद्धी आणि समाधान देते. या नवरात्रीत माता दुर्गा आपल्यावर कृपा करो, आपल्या अडचणी दूर करो आणि आपल्या जीवनात शांती, समृद्धी आणि भरभरून आनंद भरो. जय माता दी. सगळ्यांनाच नवरात्रीच्या KGF स्टोरी कडून हार्दिक शुभेच्छा. ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला एक लाईक करा आणि कॉमेंट मध्ये जय माता दी म्हणायला अजिबात विसरू नका. चला, जय माता दी. धन्यवाद.